नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मी सखी लेडीज टेलर. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहे जो आपला फ्री शिवण क्लास चालू आहे त्याचा दिवस आहे 7वा आणि साईज आहे 36. अगदी सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप असं आपण जो क्लास सुरू केलेला आहे तो आपला चालू आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. पण अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर लाईकसुद्धा करा, म्हणजे रोज तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. चला मग तुमचं जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओला छान आहे सुरुवात. बघा, आपला जो फ्री शिवण क्लास आहे त्याचा दिवस 7वा आहे, साईज 36 आहे आणि 4 ब्लाऊजची पेपर कटिंग आपण आज करणार आहे. तर बघू शकता तुम्ही, आपले 28 झालं, 30 झालं, 32 झाला, 34 सुद्धा झाला आणि आज आहे 36 साईज. तर अगदी आपण पूर्ण सगळे जे साईज आहे त्याची पेपर कटिंग आपण करणार आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. काही तुम्हाला अडचण आली तर कमेंटमध्ये मला नक्की सांगायचं. तर बघा, आता पूर्ण उंची आहे 13.5, बाही लांबी आहे 5.25, दंडघेर आहे 11.5, कंबर आहे 32, छाती आहे 36, मागचा गळा घ्यायचा 9.5, पुढचा गळा घ्यायचा 7.5. तर आपल्याला छाती आहे 36 म्हणून त्याचा चौथा आला 9 इंच, त्याच्यात आपल्याला 1.5 इंच मिळून 10.5ची घडी घ्यायची आहे. त्याचप्रमाणे कंबर आहे 32 म्हणून त्याचा चौथा आला 8 इंच, त्याच्यात 2.5 इंच मिळून आपल्याला 10.5 खालची साईड घ्यायची. त्याच्याबरोबर गळा रुंदी आपल्याला घ्यायची 2.25, शोल्डर घ्यायचं आहे त्याच्यासाठी 5.5 आणि मोंडा सुद्धा 5.5 घ्यायचा आहे. डॉट पॉइंट घ्यायचा आहे 10 इंचचा. बघा, इतके सगळे माप मी क्लिअरली सांगितल्यानंतर आपल्याला कोणतीही अडचण ब्लाऊज कटिंगला येणार नाही. परफेक्ट असा आपला ब्लाऊज येणार आहे. तर बघूया, आपण पेपर कटिंग करायला सुरुवात करूया. तर पहिले आपल्याला पाठीचा भाग घ्यायचा आहे. बघा, आपण हे पेपर कट करून घेतलेले 4 आणि सुरुवात करूया पाठीच्या भागापासून. तर आपल्याला 32 आपलं कंबर आहे म्हणून आपल्याला खाली हे बघा 8 इंच आपल्याला घ्यायचं आहे चौथा भाग कमरेचा आणि 2.5 इंच आपल्याला त्याच्यामध्ये डॉट साठी आणि शिलाई मार्जिन असं आपल्याला 2.5 इंच मिळवायचं आहे. तर पूर्ण टोटल आपलं 10.5 इंच आलंय. तसंच आपल्याला पूर्ण उंची आहे 13.5 म्हणून आपल्याला 14.5 इंचाची उंची घ्यायची, म्हणजे 1 इंच मिळवून. नंतर आपल्याला 2.25 इंचाचा गळा रुंदी घ्यायची आहे. 2.5 घेतले तरी चालेल, पण ज्याचा गळा उतरतो त्यांनी 2.25 इंचावरच गळा रुंदी टाकायची. नंतर आपल्याला शोल्डर घ्यायचे 5.5 इंच. बघू शकता आपण 5.5 इंचाचं शोल्डर घेतलं. तसंच आपल्याला मोंढा सुद्धा 5.5 इंचाचा घ्यायचा आहे. इथे आपण पॉइंट टाकायचा आहे आणि इथून आपण 5.5 इंच आहे का नाही ते बघून घ्यायचं आहे. बघा, आपण आता इथे रेष मारून घ्यायची. नंतर हा चौकोन आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. हा झाला आपला मोंढ्याचा चौकोन. इथे आपल्याला 1.25 इंच मोजून घ्यायचं आहे आणि इथे मागच्या मोंढ्यासाठी आपल्याला द्यायचा आहे आकार. अगदी सुंदर आणि व्यवस्थित असं हे बघा, आपण असं छान असा आकार दिलाय, तो दिला मागच्या मोंढ्यासाठी. आता आपल्याला मागचा गळा करायचा आहे. 9.5 इंचाचा मागचा गळा आहे म्हणून आपण 0.5 इंच मिळून 10 इंचाचा आपण गळा घेतला. आता इथे आपण 2.25 इंच अंतर घ्यायचंय, कारण आपला हा जो आपला छातीची घडी आहे ती आपली थोडी मोठी आहे ना, म्हणून आपण इथे 2.25 इंच घ्यायचंय गळा रुंदी. म्हणजे काय होईल, गळा सुंदर आणि थोडासा ब्रॉड येतो ना, त्याच्यामुळे छान दिसतो. बघा, आपला गळा तयार झालाय आणि त्याला असं आपण द्यायचा आहे गोल आकार. अगदी सुंदर असा आपला गळा तयार झालेला आहे. आता इथे आपल्याला टक्स मारण्यासाठी 4.25 इंच अंतर मोजून घ्यायचंय. त्या पॉइंट पासून आपण तिकडे 0.5 इंच आणि इकडे 0.5 इंच असं माप घ्यायचंय. वरती घ्यायचं असं 4.5 इंच उंचीला जो टक्स घ्यायचा आहे तो 4.5 इंचाचा घ्यायचा आहे आणि ते आपण रेष मारून घेऊ, म्हणजे काय होईल तुमच्या लक्षात येईल. हा आपला झाला मागचा डॉट, हा झाला मोंडा, हा झाला गळा. अगदी सुंदर असा आपण इथे 5.5 इंच शोल्डर घेतलंय, 5.5 इंच मोंडा घेतलाय, 2.25 इंचाची गळा रुंदी घेतलेली आहे. इथे आपण घेतली 2.25 इंच गळा रुंदी आणि आपलं मागची जी साईड आहे ती अगदी पटकन अशी तयार झाली. तर आपल्याला काय करायचंय, फक्त हा जो मोंड्याचा आकार आहे तो कट करून घ्यायचा आहे. अगदी आपण व्यवस्थित असा कट केलाय
आणि आता आपल्याला एक अजून मोठा पेपर काढला आपण पुढच्या भागासाठी, तो भाग घ्यायचा आपल्याला पुढचा, आणि हा जो मागचा आपण कट केला तो त्याच्यावरती असं ठेवून घ्यायचा आहे. हा ठेवल्यानंतर आपल्याला जी गळ्याची बाजू आहे तिकडनं आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायचा आहे तो का पेपर, आणि नंतर आपण हा पेपर असं ठेवून घेतला. बघा, हा ठेवल्यानंतर आपल्याला याच्या कडेकडेने परफेक्ट असे मार्किंग करून घ्यायची. जसं आपण कट केलं तसंच आपल्याला हे आखून घ्यायचंय. मुंड्याचा जो आकार आपण आखला त्याच्यानंतर आपल्याला इथे घ्यायची गळा रुंदी. आता हा पेपर आपण साईडला ठेवून देऊ, आणि नंतर हे पुन्हा आपण आता मुंड्याचा जो चौकोन होता तो पुन्हा एकदा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. तर बघा, हा चौकोन तयार करता करता ही रेषा आपण पुढे नेली, नंतर ही रेषा सुद्धा आपण खाली घेतली, आणि हा आपला मागचा मुंडा आहे. जी रेषा आपण पुढे घेतली ती आपल्याला अर्धा इंच पुढे घ्यायची. जी उभी रेषा मारली आपण तिथून पुढे अर्धा इंच घ्यायची आपल्याला. नंतर आपल्याला तिरपी रेष मारून घ्यायची. बघा, ही तिरपी रेष मारल्यानंतर आपल्याला या कोपऱ्यामधून 1 इंच असं मोजून घ्यायचंय. बरोबर 1 इंच असं मोजायचं, आणि इथे आपल्याला द्यायचा आहे हा आकार. बघू शकता तुम्ही, जी आपण तिरपी रेष मारली त्याच्यावरती आपण हा आकार दिला. हा आकार आहे आपला पुढच्या मुंड्यासाठी. त्याच्यानंतर आपल्याला इथे 2.25 इंच आपण मोजून घेतलेलं आहे. बघा, इथे आपण 2.25 मोजलंय गळा रुंदी. इथे सुद्धा आपण 2.25 इंच गळा रुंदी मोजली, आणि ही रेष आपली मारायची जी राहिली ना ती आपण मारून घेऊया. म्हणजे काय होईल तुमच्या लक्षात येईल, जे आपण अर्धा इंच एक्स्ट्रा सोडलेलं होतं ते हे अंतर आहे. बघा, आपण हा पेपर असा ठेवलेला होता, आणि हे जे अर्धा इंच अंतर सोडून दिलेलं आपण ते हे अर्धा इंच आहे. हा पेपर आपण आता उचलून घेतलेला आहे. नंतर इथे आपल्याला पुढचा गळा आखायचा. तर पुढचा गळा आहे आपला 7.5 इंच, म्हणून आपण इथे हे असं तिरपा आपल्याला मोजायचे 7.5 इंच. बघा, इथे आपण तिरपं मोजलंय. इथे आपण गळा रुंदी घ्यायची 2.5 इंचावरती, आणि इथे आपला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. बघा, आपण गळ्याचा बॉक्स तयार करून घेतोय, आणि हा बॉक्स तयार झाल्यानंतर आपल्याला इथे द्यायचा आहे गळ्याचा आकार. आता हा आपला वरचा जो भाग आहे ब्लाऊजचा तो तयार झालेला आहे. नंतर आपल्याला आता खाली हे पॉइंट वगैरे टाकायचे. तर इथे बघा 2.25 इंच आपल्याला असं मोजून घ्यायचे क्रॉस पट्टीसाठी. इथे 2.25 इंच आपण मोजलं, इथे सुद्धा आपण 2.25 इंच असं मोजून घ्यायचंय, आणि ही रेषा आपल्याला आखून घ्यायची. ही रेषा आपण कंप्लीट करतोय पूर्ण शेवटपर्यंत. ही रेषा आखल्यानंतर आपल्याला आता काय करायचं, इथून ह्या पॉइंट पासून आपल्याला हे 4.25 इंच मोजून घ्यायचं. बघा, इथे आपण 4.25 मोजला. इथे 4.25 मोजल्यानंतर आपला जो डॉट पॉइंट आहे तो 10 इंचाचा आहे. तर बघा, आपण वरती असं शोल्डर जवळ इथे टेप ठेवायचा आहे, आणि इथे टेप ठेवल्यानंतर आपल्याला 10 इंच मोजून घ्यायचे. इथे 10 इंच मोजल्यानंतर इथे सुद्धा आपण 4.25 आहे का बघून घ्यायचं, आणि ही रेषा आपल्याला खाली आखून घ्यायची. ही रेषा आखल्यानंतर ही जी आडवी रेषा आहे तिथून खाली आपल्याला अर्धा इंच मोजून घ्यायचं. हे मोजल्यानंतर आपल्याला इथे एक अशी आडवी रेष मारून घ्यायची. पुन्हा एकदा ही रेष मारल्यानंतर आपल्याला जी आता उभी रेष मारली तिथून पुढे आपल्याला घ्यायचंय 1.5 इंच, आणि त्या रेषेपासून इकडे सुद्धा घ्यायचं आपल्याला 1.5 इंच. बघा, आता आपली साईज जशी वाढेल तसा हा जो टक्सची जी रुंदी आहे ती सुद्धा वाढणार आहे. म्हणजे काय होईल, आपला जो पफ येतो तो अतिशय सुंदर असा येतो. बघा, आपला जो मेन पॉइंट होता तो आपला काढून झालाय. तर आता जी कडेची रेषा आहे गळ्याच्या बाजूची, तर तिथे आपल्याला ह्या आडव्या रेषेपासून वरती 1.25 इंचाने वरती जायचंय. 1.25 इंचाने वरती गेल्यावर ही गळ्याची जी आपली रेषा आहे तर तिथे आपल्याला 1.5 इंचाने ती बाहेर यायचं. इथे बाहेर आल्यानंतर बघा, आता आपण काय करणार आहे,
हे आपल्याला असं जोडून घ्यायचंय। बघा हा अर्धा इंच आपण वाढवलाय तो आपल्याला इथे लागतोय। तिथे झाल्यानंतर मग आपल्याला आता डॉटचे माप टाकायचे। तर आपण हा जो सेंटर आहे तिथून काय करायचं, आपल्याला 1.5 इंच मोजून घ्यायचं। इकडे 1.5 मोजल्यानंतर इकडे सुद्धा आपल्याला 1.5 मोजून घ्यायचे। इथे 1.5 मोजल्यानंतर वरती आपल्याला 2 इंच मोजून घ्यायचे। बघा आणि इथे आपल्या आपोआपच हे डॉट सगळे चारीचे चारी निघून जातात। बघा हा एक झाला, नंतर हा पण झाला आणि हा सुद्धा झाला। बघा आपले 4 डॉट झाले तयार। तर आपली जी आता ही टक्सची जी रुंदी आहे 3 इंच, ती आपल्याला हे रेषेच्या बाहेर वाढवायची। बघू शकता तुम्ही 3 इंच आपल्याला इकडे वाढवायचंय। इथे आपण 1.5 इंचांनी बाहेर घ्यायचंय। इथे 1.5 इंचांनी बाहेर घेतल्यानंतर आपल्याला हे असं जॉईन करून घ्यायचं। बघा हे जॉईन झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, जसं आपण इकडे 1.5 इंचांनी वरती गेलो तसंच इकडे सुद्धा आपल्याला अर्धा इंचांनी वरती जायचं आणि आपल्याला द्यायचा हा मेन जो आपला खाली इथे आकार आहे तो आपल्याला पूर्ण करायचा। बघू शकता तुम्ही अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितलेलं आहे। बघा आपला पुढचा भाग पूर्णपणे तयार झालेला आहे, अगदी सुंदर आणि सोप्या पद्धतीने। तर आपल्याला आता काय करायचंय, कट करून घ्यायचंय। म्हणजे काय होईल, तुमच्या व्यवस्थित असं लक्षात येईल। जसं आपण आखलंय तसंच आपण कट करून घेणार आहे। बघा हा आपण पुढच्या मोंडाचा जो आकार आखलेला आहे तोच आपण कट करून घेतलाय। खाली सुद्धा आपला जो हा आकार आहे तो आपण कट करून घेतो। ही जी क्रॉस पट्टी आहे ही आपल्याला लागते। हे बघा इथून पुढे आपण अंतर वाढवलं म्हणून ते अंतर आपल्याला लागणार नाही, फक्त आपण जितकं हे वाढवलेलं आहे तितकं आपला अंतर आहे ते आपल्याला लागणार आहे। तर आपण ही घडी घेतलेली 10.5ची आणि इथे आपण किती घेतलेलं आहे, म्हणजे ही पट्टी आपण काय करायची, सांभाळून ठेवायची थोड्या वेळासाठी। बघा ही आपण बाजूला ठेवून दिली। गळ्याचा आकार सुद्धा आपण कट करून घेऊया। बघा अगदी व्यवस्थित असा गळ्याचा आकार कट झाला। हे नॉचेस आपल्याला देऊन द्यायचे, म्हणजे काय होईल, तुम्ही जेव्हा ब्लाऊज कट करता तेव्हा हे पॅटर्न ठेवलं की सोपं जातं आखायला, म्हणून आपल्याला नॉचेस देऊन द्यायचे थोडे थोडे। बघा आपला हा पुढचा भाग पूर्णपणे रेडी झालेला आहे। तर आपल्या मागच्या भागाचा मोंडा कट करायचा राहिला, म्हणून आपण गळा कट करायचा राहिला, आपण मोंडा कट केला, गळा कट करायचा राहिला, तो सुद्धा आपण करून घेऊ। आणि त्याच्यानंतर आपल्याला आता क्रॉस पट्टी आणि बाहीची घडी आपल्याला काढायची आहे। बघा हे आपला मागचा भाग झालेला आहे। आता आपण ना क्रॉस पट्टी काढून घेऊया पहिले। तर बघा ही आपली जी क्रॉस पट्टी आता निघालेली ती आपण घेतली आणि हा जो एक पेपर घेतलेला आहे त्या पेपरवर काय करायचंय, खालच्या साईडने आपल्याला 1.5 इंच असं मोजून घ्यायचं। बघा हे 1.5 इंच आपण मोजून घेतोय। 1.5 इंच हे मोजल्यानंतर इथे आपल्याला सिंपल अशी एक रेष मारून घ्यायची। जे 1.5 इंच आपण मोजलंय त्याच्यावरती ही रेष आपण मारून घ्यायची। ही रेष मारून झाल्यानंतर जी आपली क्रॉस पट्टी निघालेली 2.25 हे जे निघाले ते आपण ह्या रेषेच्या वरती असं ठेवायचं आणि बरोबर त्याच्या असं कडेकडेने आपल्याला फक्त असं आखून घ्यायचं। आपली क्रॉस पट्टी एकदम पटकन आणि जास्त विचार न करता तयार झालेली आहे। जे आपण 1.5 इंच वाढवलंय ते आपल्याला शिलाईसाठी लागणार आहे आणि वरती जे आपण कट केलं ते वरती जसं तसंच राहील अशी आपली क्रॉस पट्टी। बघू शकता तुम्ही आकार सुद्धा खूप सुंदर आलेला आहे आणि परफेक्ट अशी तयार झालेली। तर बघा आपली क्रॉस पट्टी सुद्धा झाली। आता आपल्याला बाहीची घडी काढायची आहे। ती कशी काढायची, जो आपला मागचा भाग आहे तो आपण घ्यायचा आणि त्याचा जो हा मुंड्याचा आकार आहे तो आपल्याला मोजून घ्यायचा आहे। जो गोल आकार आहे तो आपण असा परफेक्ट असा मोजून घ्यायचा आहे फक्त। हे बघा अगदी सोप्या पद्धतीत बाहीची घडी सुद्धा कशी काढायची आहे ते तुम्हाला समजण्यासाठी एकदम सोपी पद्धत आणलेली आपण। हे बघा असा मुंडा मोजून घ्यायचा आहे। ह्याला आपला 9.5 इंच हे जितकं येईल त्याच्यातून 1 इंच वजा करायचा आहे। आपलं हे 9.5 इंच आलं त्याच्यातून 1 इंच वजा करून आपल्याला
9.25 इंचाची बाहीची घडी घ्यायची। तर बघा आपण डबल फोल्ड पेपर घेतलाय, 9.25 इंचाची आपल्याला बाहीची घडी घ्यायची आहे। हे बघा याप्रमाणे आपल्याला 9.25 इंच मोजून घ्यायचंय। इथे पण मोजला आपण, वरती सुद्धा इथे मोजून घेऊ आणि हा बॉक्स आपण तयार करून घेऊया। बघा हा बॉक्स आपला तयार झाला। वरतून आपल्याला कॅप हाईट मोजायची 2.5 इंचावर। कॅप हाईट मोजल्यानंतर तिथून आपल्याला मध्ये घ्यायचंय 2.25 इंच अंतर। बघा इथे आपण 2.25 इंच अंतर मध्ये घेतलं। त्याच्यानंतर ही तिरपी रेष आपल्याला मारून घ्यायची। ही तिरपी रेष मारून झाल्यानंतर दंडघेर आपला आहे दंडघेर किती आपला बघून घ्यायचा 11.5 आहे। 11.5च्या निम्मा आपला आलाय 5.6 इंच आणि त्याच्यात मार्जिन आपण मिळवायची 1.5 किंवा 2.25 इंच, तुम्हाला हवी तेवढी तुम्ही मार्जिन मिळवायची। तर बघा इथे आपण तिरपी रेष मारून घेऊया। आता आपल्याला सिंपल असा बाईचा आकार द्यायचा आहे। तर बघा ही जी तिरपी रेष मारली आपण आणि ही जी सरळ बाजू आहे तर तिथून साधारण 2.25 इंच अंतर मोजायचं आणि इथून असं आपल्याला फक्त सिंपल असा एक आकार आपल्याला ह्या टोकापर्यंत द्यायचा आहे। तर बघा इतकाच आपण आकार दिला। आता आपण बाहीची कटिंग करून घेऊ। तर पहिले काय करायचं, हे सगळे दोघं आहे ते पदर आपल्याला सगळे कट करून घ्यायचे व्यवस्थित। बघा असं आपण कट केलं। नंतर आपण हे जे 2.25 इंचांनी ही रेष पुढे घेतलेली तिथे आपण एक पॉइंट टाकला आणि हा वरचा पदर उचलून त्या पॉइंटच्या तिथे असा ठेवलाय। बघा हा पदर इथे ठेवल्यानंतर फक्त मागे पेपर करून हा असा प्रेस करून घ्यायचा। हा प्रेस केल्यानंतर आपण फक्त इथे आता याच्या कडेने एक रेष मारून घ्यायची की आपली बाही आपोआपच तयार होते। बघा अगदी सुंदर असा आपला आकार तयार झालेला आहे आणि जो आकार आपण आता केला तोच आपण आता कट करून घ्यायचा। तर बघा आपला पुढची बाजू आणि मागची बाजू दोघंही अगदी सुंदर अशा तयार झालेल्या आहे। आपलं पूर्ण पॅटर्न तयार झालंय मैत्रिणींनो, तर एकदा बघून घ्या। हे बघा एकदा हा पाठीचा भाग झालाय, हा अगदी सुंदर असा आपला पुढचा भाग झालेला आहे। ही आपली क्रॉस पट्टी झालेली आहे आणि ही आपली झाली बाही। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगायचंय। हे बघा असं शिवल्यानंतर हा पप असा सुंदर असं तयार होतो। अगदी सुंदर असा आपला पप तयार होईल शिवल्यानंतर। अगदी छान असा ब्लाऊज फिटिंगला सुद्धा बसेल। तर तुम्ही नक्कीच ट्राय करायचंय आणि मला सांगायचंय व्हिडिओ कसा वाटला, मला पद्धत कशी वाटली, सोपी आहे की नाही, समजतं की नाही हेही सांगायचंय। चला मग असंच छान छान व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटूया। तोपर्यंत बाय बाय। कसा वाटला आपला आजचा क्लास? तर अतिशय सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगितलंय फोरकस ब्लाऊजची पेपर कटिंग, तीही 36 साईजची कशी करायची ते। तर व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल। पण अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर लाईकसुद्धा करा आणि म्हणजे रोज तुम्हाला काय होईल, नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील। मैत्रिणींमध्ये शेअरसुद्धा करा म्हणजे त्यांनासुद्धा तो आपल्या व्हिडिओचा फायदा होईल। चला मग असे छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया। तोपर्यंत बाय बाय।